कॅबिनेट आत्ताच झाली त्यावेळेस सभागृहामध्ये बिलं होणार आहेत त्याच्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री सांगतीलच साधारण कामकाज काय असणार आहे त्याच्याबद्दल। परंतु अलीकडे एक पायंडाच पडलेला आहे की विरोधी पक्ष हा सातत्याने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालतात आणि हे वर्षानुवर्ष अलीकडे चाललेलं आहे। त्याच्यामुळे ते चहापान करावं न करावं हा एक आता विचार करणारा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यांनी जे मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नेहमीचे काही दाखले देण्याचा प्रयत्न केला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कालच्या 23 तारखेला प्रचंड बहुमताने महायुतीचं त्या ठिकाणी सरकार आलं आणि आज त्याला खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळाचा संपूर्ण शपथविधी होऊन त्याला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। 2-3 दिवसात मुख्यमंत्री महोदय सगळ्यांचे खातेवाटप त्या ठिकाणी करतील आणि कामाला सगळे गतीनं लागलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे एवढे मोठं बहुमत असल्यामुळं जनतेने जो विश्वास महायुतीवर टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून कशा प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करता येईल हाच प्रयत्न आम्ही सगळेजण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये कुठली काही अडचण येईल असं आम्हाला तरी काही वाटत नाही। विरोधक जरी संख्येने कमी असले तरी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे प्रश्न तिथं चर्चेला आले तर त्याच्याबद्दल व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या हिताच्या ज्या गोष्टी असतील तशा पद्धतीनं त्याची उत्तरं तिथं दिली जातील। प्रश्नोत्तराचा तास नसला तरी वेगवेगळी आयुधं वापरून विरोधकांना विरोधी पक्षातल्या सन्माननीय सदस्यांना वेगवेगळे